मराठा आरक्षण उपसमिती ही बरखास्त करावी अशी मागणी केली आहे मनोज जरांगेंनी आणि विखे पाटलांच्या कारभारावर टीका केली आहे। मराठवाड्यात मराठा समाजाची एक बैठक लावायला विखेंकडे वेळ नाही, उपद्रवी विदूषक लोकांसाठी त्यांच्याकडे वेळ आहे अशी टीका जरांगेंनी केली, ज्यावर विखे पाटलांनी प्रत्युत्तर दिलं। जरांगेंनी गैरसमज दूर करावा असं उत्तर आता विखेंनी दिलं। माझं मतच आहे की उपसमिती बरखास्त करणं गरजेचं आहे। उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाही मराठ्यांचे कामं करायला। कुणबी आणि मराठा सेपरेट मंत्रालय स्थापन केलं पाहिजे, म्हणजे पूर्ण वेळ काम करण्यासाठी तिथं मंत्री उपलब्ध होईल। मंत्रालयच असणं गरजेचं आहे। उपसमितीच्या अध्यक्षाला वेळ नाही, मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र किती निघाले विचारायला वेळ नाही, कलेट्या किती रोखल्यात हे विचारायला वेळ नाही। मराठवाड्यातले समन्वयक आणि मराठवाड्यातले अभ्यासक त्या समितीच्या अध्यक्षांना विखे पाटलांना सांगतायत की एक उपसमितीची बैठक मराठवाड्याला लावा, वेळ नाहीये त्यांना। मात्र उपद्रव करणाऱ्या विदूषक बुद्धीच्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन मंत्रालयात बोलवलं जातं आणि त्यांच्या बंगल्यात बसवलं जातं, याच्यासाठी त्यांना वेळ आहे। मनोज जरांगे पाटलांचं मला वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये काय माहिती गैरसमज असतील, काय ते अध्यक्षपद मी राहिलंच पाहिजे काही नाही आहे, म्हणजे काही कमी काय अध्यक्षपदासाठी फार आश्वस्त आहोत असं काही नाही आहे। जे काम त्या समितीच्या माध्यमातून सुरू आहे त्याची मी वस्तुनिष्ठ माहिती मला वाटतं गेल्या आठवड्यात जरांगे पाटलांना अहवाल पाठवला आहे मी की उपसमिती काय सगळ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळे सुद्धा गैरसमजूतून त्यांनी काही केलं असेल की आम्ही त्यांना पाठवले सगळे कार्यवाही काय होते, काय सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे। आता त्यांच्यानंतर मी त्यांच्याशी स्वतः बोलणार आहे परत की आणखीन त्यांच्या मनात काही शंका असतील तर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।